medium, mode. Yesterday we have seen the graphical representation. स्क्रीन दिसते का? हो सर. हाँ ठीक है. In graphical representation, we have seen histogram by method of histogram. Now today another method, frequency polygon, we are going to see. Now frequency polygon can be drawn by two methods. With help of histogram. Histogram का जो आपण पाहिला होता तो without the help of histogram. Now let's see the first with the help of histogram. एक मिनिट. होय सर. Now with the help of बोला. हॅलो हॅलो बोला. एक मिनिट. रेंज First, with the help of histogram, draw histogram from given information. हिस्टोग्राम कसा काढतो ते माहिती आहे का? हॅलो हो सर. कसा काढतो हिस्टोग्राम कसा काढतो आपण? हाऊ टू कॅल्क्युलेट. फर्स्ट स्टेप काय त्याच्यामध्ये? समजा दाखल दिला त्यांनी, आपण काय पाहतो? What we see first? डाटा कंटिन्यूस आहे की नाही. If the data is continuous, then what we do? जर डाटा कंटिन्यूस असेल तर काय करायचं? नसेल तर स्केल डाटा कंटिन्यूस आणि कंटिन्यूस नसेल तर डाटा कंटिन्यूस करायचा. डाटा कंटिन्यूस करायचा. अप्पर लिमिट, लोअर लिमिट डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. आणि नंतर एक्स स्केल, एक्स ऍक्सिस स्केल, वाय ऍक्सिस स्केल, and then we draw the histogram. In this method also we have to draw the histogram with the help of histogram. Okay, draw histogram from given information. खालचे जे स्टेप होते ते सेमच आहे तिथपर्यंत. नंतर सेकंड, मार्क द मिड पॉइंट ऑफ अप्पर साइड ऑफ इच ट्रायंगल इन द हिस्टोग्राम. ते आता एक्झाम्पल पाहिल्यानंतर लक्षात येईल. नंतर assume that rectangle of zero height exists preceding the first rectangle. Mark its midpoint. Similarly, assume rectangle succeeding the last. हे पण तुम्ही जेव्हा पाहाल एक्झाम्पलच्या वेळी लक्षात येईल. Last rectangle, mark its midpoint. Join all the midpoints in order by line segment. The closed figure so obtains the frequency polygon. हाच आपला frequency polygon असणार आहे. ठीक आहे. तरी आता आपण पहिल्यांदा हिस्टोग्राम काढावा लागणार आहे. दोन टाईप आहेत याचे काढायचे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनची. एक विथ हेल्प ऑफ हिस्टोग्राम, विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम. विथ हेल्प ऑफ हिस्टोग्राम मध्ये आपण हिस्टोग्राम आहे तसा काढायचा, काल जी प्रोसिजर केली. नंतर पॉइंट जॉईन करायचे, ते कसे जॉईन करायचे ते आता आपण पाहू. एक्झाम्पल सोपं जाईल अजून. आता फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. टेबल बिलो शोज द नेट ऍसेट व्हॅल्यू. मला वाटतं कालचंच एक्झाम्पल आहे. पर युनिट of mutual funds of some companies. Draw frequency polygon representing the information. Now, what are the values? 8 to 9, 10 to 11, 13, 14, 15, 16, 17. And number of mutual funds 20, 40, 30, 25, 50. First step, data continuous आहे का? हो सर. आता काही जण म्हणाले हो कशाच्या आधारावर, नाही कशाच्या आधारावर. What basis you are saying yes or no? Sorry, it is The difference वनचा डिफरन्स आहे म्हणजे कंटिन्युअस नाही, डिफरन्स आहे तिथे. आता हा डाटा कंटिन्युअस कसा करणार? हाऊ टू मेक इट कंटिन्युअस? सर 0.5 minus 0.5 minus 0.5 0.5 कसं आहे फिगर? 9 and 10 मधला डिफरन्स काढायचा. 1 and 2 त्याला डिवाइड ने 2 करायचं. 9 आणि 10 हे टर्म 9 आणि 10. हिस्टोग्रामच काढणार आहे आज परत. ठीक. ओके. नाउ
हॅलो, प्रत्येक लेक्चरला ना प्रत्येक एक कोणाचं तरी माईक चालू राहतो, तो आवाज येतोय बरं. तो प्लीज बंद करत जा. नो कंटिन्युअस 7.5 9.5 9.5 हा कंटिन्युअस झाला का? वेदर इट इज कंटिन्युअस झाला. नाव इज कंटिन्युअस. Now this is a continuous data. 7.5 to 9.5 9.5 to 11.11.5. Now we have seen yesterday the classes x-axis, frequency y-axis. हा ग्राफ हिस्टोग्राम तुम्हाला काढता येईल का? तो आहे तसा हे करायचं, मार्क करायचं. रिपीट करायची आवश्यकता आहे का? आता प्रत्येक जो हा रेक्टेंगल बार आहे ज्याचा टॉप आहे त्याचं सेंटर घ्या. आता हा 7.95 चा सेंटर कुठे येईल? हा मार्क केला, ठीक आहे. नेक्स्ट कॉलम त्याचं सेंटर इथे, थर्ड कॉलम त्याचं सेंटर इथे, फोर्थ त्याचं सेंटर इथे आणि फिफ्थ त्याचं सेंटर इथे. हे टॉप जे आहे हॉरिझॉन्टल लाईन टॉप ऑफ दॅट रेक्टेंगल बार त्याचे सेंटर मार्क करता येतील का? कसे मार्क करणार? इथे 7.5 आहे, इथे 9.5 आहे. त्याचा फक्त मिडल तुम्हाला बरोबर प्रत्येक ठिकाणी घ्यायचं आहे, टॉपला घ्यायचं आणि ते जॉईन करायचे. ओके, आता मला एक समजलं नाही, हे मी जॉईन केलं, हे पण जॉईन केलं, हे सगळं जॉईन केलं. इथून हा क्लोज केला पाहिजे, मला 0 वरती आलं पाहिजे एक्स ऍक्सिस वर. तिथे कोणता मी पॉइंट मार्क करणार? आता तिथे जर माझ्याकडे डाटाच नाही, इकडे डाटा नाही, रेड लाईन संपलेला आहे. इथून इथे कसं यायचं एक्स ऍक्सिसला? इथून मला इथे एक्स ऍक्सिसला कसं यावं लागेल? काय करावं लागेल? माझा प्रश्न समजला का तुम्हाला? पहिली गोष्ट मी हिस्टोग्राम कॅल्क्युलेट हे केला, ड्रॉ केला, हा रेड कलर मध्ये दिसतोय तो. मला सरांनी सांगितलं की प्रत्येक टॉप सेंटर मार्क करा. हा सेंटर मार्क केला, हा 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 आणि हा. मी तो जॉईन पण केला, इथून इथे, इथून इथे, फ्रॉम इयर टू इयर, इयर टू इयर. नाव आता इथून पुढे हा एक्स ऍक्सिस पर्यंत आला पाहिजे, हा पण एक्स ऍक्सिस पर्यंत क्लोज झाली पाहिजे फिगर. इथून खाली इथपर्यंत कसं येणार? ह्या कॉलम मध्ये काय पकडायचं? माझ्याकडे हा रेड इथूनच डाटा सुरू झालाय. 7.5 स्टार्ट फ्रॉम इयर, एंड 17.50. इथून स्ट्रेट लाईन खाली घ्यायची तर इथून काय करायचं? इथून कसं उतरायचं? हा पॉईंट समजला. सेंटर पर्यंत घ्यायचं त्या कॉलमच्या. या कॉलमचा जर मी सेंटर घेतला, त्या रेड मधल्या का त्याच्या लेफ्ट साइड, लेफ्ट साइड, ओके, समजा लेफ्टच्या. आणि व्हॉट अबाउट राईट? राईट साइडला तिथे काय करावं लागेल? हे लेफ्टचं लागणार ना. इथे लेफ्टचं समजलं मग. इथे 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 काय करणार? इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत. हॅलो, जे आपण इथं केलं लेफ्ट साइडला, सेम तसंच राईट साइडला एक जो एक्स्ट्रा कॉलम आहे की जिथे आपल्या फिगर नसणार आहे, 17.5 प्लस संपलेला आहे, तरी सुद्धा नेक्स्ट कॉलम घ्यायचं, त्याचं सेंटर खाली जाऊन एक्स ऍक्सिसला y इक्वल टू 0 ला मार्क करायचं आणि ते क्लोज करायचं. हे समजलं का? आता परत आपण जाऊ, त्यांनी ड्रॉ कसा करायला सांगितलं. ड्रॉ हिस्टोग्राम फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन. याच्यात काय अडचण आहे का तुम्हाला? मार्क द मिड पॉइंट ऑफ अप्पर साइड ऑफ ईच रेक्टेंगल इन द हिस्टोग्राम. याच्यात काय अडचण आहे का? नो सर. ओके, हे इथपर्यंत समजलं, मलाही समजलं इथपर्यंत. अप्पर साइडचा हे करा, सेंटर मार्क करा आणि तो जॉईन करा. ओके, इथपर्यंत. आता ते काय म्हणतात?
assume that rectangle of zero height exists preceding the first rectangle. तर ते म्हणतात इथे हा एक रेक्टँगल एक्झिस्ट आहे, त्याची हाईट किती आहे? 0. 0 नाही. अज्युम करा, इथं हा रेड दिसतच नाही, तुम्हाला दिसणारच नाही, तो अज्युम करा आणि मार्क इट्स मिड पॉइंट. हा 0 हाईटचा इथं म्हणजे मिड पॉइंट कुठे येईल त्याचा? एक्स ऍक्सिस वरतीची हा मिड पॉइंट मार्क केला. काय म्हणता येते? सिमिलरली assume a rectangle succeeding the last rectangle, mark its midpoint. त्या फिगर मध्ये दिसत नाही, तुम्हाला काढावं लागेल. इथे परत काय करा, इथे एक अजून एक रेक्टँगल काढा, त्याचं सेंटर मार्क करा आणि ते जॉईन करा. हे समजलं का? हिस्टोग्राम पर्यंत नेहमी प्रोसिजर आहे, काहीच अडचण नाही त्याच्यात. नंतर फक्त सेंटर मार्क करायचे. फक्त अडचण प्रॉब्लेम कुठे आहे? प्रिसिडिंग आणि सक्सिडिंग ते व्हॅल्यूज नाहीत. फक्त अज्युम करा हा 0 आहे, 0 हाईट आहे, हा पण 0 हाईट आहे आणि ते जॉईन करा. द क्लोज फिगर सोफ्टिंग इज अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हा तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आला. आता याच्यात कोणाला शंका आहे का? हा दिसते ग्राफ लाईन बार नाही, फक्त जो कर्ज तो तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता हे विथ हेल्प ऑफ हिस्टोग्राम. नाव आता सेकंड केस पाहिजे काय, तर काय शंका आहे का कोणाला? बार काढायचे, बार काढून सेंटर. आता बरोबर आहे. आता जो आपण बघणार आहे ना तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, त्याच्यात दोन मेथड आहेत. एक विथ हेल्प ऑफ हिस्टोग्राम. तर हेल्प ऑफ हिस्टोग्राम म्हणजे त्याची मदत घेतोय आपण. कोणाची? हिस्टोग्रामची. काय मदत घेतोय? तर हिस्टोग्राम काढतोय आपण, तो काढल्यानंतर त्याचे सेंटर मार्क करतोय. हा तुम्हाला काढायचा आहे, त्याच्यामध्ये हा काढायचा आहे, तर त्याची मदत घेतोय आपण. हा पॉईंट कसा मार्क करणार तुम्ही? हा हे सेंटरचे पॉईंट आहे, हे कसे मार्क करणार? जर समजा हिस्टोग्राम नाही काढला, प्रश्न अगदी बरोबर आहे, हिस्टोग्राम काढायचा का नाही? काढावा लागेल. कशामध्ये काढायचा आहे? एकच मिनिट. बरोबर आहे, विथ हेल्प ऑफ हिस्टोग्राम त्याच्यात काढायचा आहे. जो सेकंड आहे ना, विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम, त्याच्यामध्ये मात्र तो काढायचा नाही. विथ हेल्प ऑफ हिस्टोग्राम यू हॅव टू ड्रॉ. विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम नॉट नेसेसरी. किंवा ना त्याची मेथड वेगळी, नॉट नेसेसरी, काढायचंच नाही. डोंट ड्रॉ. हे समजलं का? बरोबर आहे की तो हिस्टोग्राम काढायचा का नाही? आता सेकंड टाइप पाहायचा का विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम? Observe the following table. You should how the coordinates of points are decided to draw frequency polygon without drawing histogram. आता आपण याची हेल्प घेणार नाही हिस्टोग्रामची. विदाउट ड्रॉइंग हिस्टोग्राम काढायचा आहे, तर मग एखादा ग्राफ ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी काय कशाची आवश्यकता असते? काय हवंय? कोऑर्डिनेट हवे. बरोबर आहे का? कोऑर्डिनेट्स आणि वाय कोऑर्डिनेट. आता हिस्टोग्राम आपल्याला ह्या केसमध्ये काढायचा नाही. We are not going to draw histogram without help of histogram. So we have to find the coordinates. Now, how to find the coordinates? We will see. Class 6, 7, 8, 9, 10, 11 up to 18 to 19. हा क्लास कंटिन्युअस आहे का? Whether it is again method 7 to 8, one difference, divided by 2.5, 5.5, 7.5, No, sir. 9.5, 9.5, 11.5. हा कंटिन्युअस क्लास आहे का? याच्यात कोणाला काय अडचण आहे का? No, sir. आता आपण इथे कॉलम पाहिजे 7 to 5, 9 to 5 आणि इथे एकच पॉईंट घेत होतो. तो कोणता घेत होतो? हा सेंटरचा पॉईंट घेतो. तो जर मला हवा असेल कंटिन्युअस क्लासचा, तर आपण पाहिला आहे
क्लास मार्क म्हणून एक आपण कॉलम करायचो. तो क्लास मार्क कसा कॅल्क्युलेट करायचा एवढं सांगा मला. क्लास मार्क हाऊ टू कंटिन्युअस क्लासचा ऍव्हरेज काढायचा. समजा हा 5.5 and 7.5. So my class mark will be 6.5. बरोबर आहे. आता suppose this is 5.5. Suppose and this is 7.5. तर 6.5 ही व्हॅल्यू येईल का सेंटर? हा पॉइंट म्हणजेच क्लास मार्क हा हॅलो बोला क्लास मार्क कसा काढला? काय क्लास मार्क काय मार्क कसा काढला? क्लास मार्क का क्लास मार्क कसा? बर याच्या आधी क्लास मार्कचा कॉलम पाहिला आहे का? हो सर. कशामध्ये पाहिलाय क्लास मार्कचा कॉलम? हॅलो हॅलो सर मी आणि मीडियमच्या ह्याच्यात पाहिलं. हा मीडियमच्या ह्याच्यामध्ये. व्हेरी गुड. तर क्लास मार्क काढताना आपण 5.5 प्लस 7.5 डिवायडेड बाय 2 क्लास मार्क तिथं आपण लिहिलेलं आहे. ऍव्हरेज काढणे लिहिलेलं आहे. जे रिटर्न दिले ना त्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे आपण. आता 7.5 प्लस 9.5 डिवायडेड बाय 2 9.5 11.5 डिवायडेड बाय 2 असा क्लास मार्क काढायचा लागेल. आलं का लक्षात? हॅलो कळलं? हो सर. कळलं? हो सर. हा समजलं का? हा क्लास मार्क कसा काढायचा? हो सर समजलं. हा जो क्लास मार्क आहे तो हा पॉइंट रिप्रेझेंट करतो. हा त्यामुळे क्लास मार्क आपल्याला ह्याच्यामध्ये काढण्याची हिस्टोग्राम मध्ये आपण हिस्टोग्राम मध्ये क्लास मार्क काढण्याची गरज आहे का? का गरज नाही म्हणजे काय किती कॉलम असतो काय पॉइंट असतो काय असतो? हिस्टोग्राम मध्ये कसं असतं पिक्चर? सर आपण हिस्टोग्राम जास्त काढतो ना त्यामुळे आता पण ग्राफवरच काढणार आहे. आता जो काढणार आहे तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन नाही जो ग्राफ काढायचा आपण तो याच्यामध्ये असतो ना बार मध्ये. त्याची विड्थ असते त्याला एक काढायचा पॉइंट असतो का अशी विड्थ आहे त्याला. म्हणजे 7 इंटरवल आहे का 7.5 to 9.5. हॅलो जे हा जो हिस्टोग्राम आहे 7.5 to 9.5 हा एवढा असतो एक कॉलम. 9.5 to 11.5 11.5 to 35. क्लास मार्क मध्ये तुम्हाला एकच फिगर मिळते 6.5. त्यामुळे गरज असते का हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. हिस्टोग्राम मध्ये क्लास मार्क काढला का आपण काल? नाही काढला. हिस्टोग्राम मध्ये काढला आपण काल काय? बर आणि त्याचा यूज काय केला? समजा ही अशी फिगर आल्या 6.5 8.5 ते कुठे यूज केले आपण? काल मला आठवते आपण 7.59 बघायचं तिथे 20 आणि हॉरिझॉन्टल लाईन काढायची. असा क्लास इंटरव्हल घेत होतो ना डायरेक्ट? नाही याच्यात एकच फिगर क्लास मार्क काढला का काल आपण? काढला. त्याची गरजच नाही ना क्लास मार्कची. नॉट नेसेसरी. त्याची क्लास मार्क एकच पॉइंट असतो. हा इंटरव्हल लागतो आपल्याला याच्यामध्ये एक लक्षात घ्या. हा 6.5 8.5 10.5 12.5 14.5 याच्या अगेन्स्ट आपण असं करतो 7.5 to 9.5 9.5 11.5 कंटिन्युअस डाटा करतो. अजून हा बार चार्ट करतो. असा विड्थ असते. हा एक पॉइंट काढत नाही लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सी टेबलला क्लास मार्क काढावा लागतो. हिस्टोग्रामला क्लास मार्कची आवश्यकता नाही आणि काल आपण तो काढलेला नाही. आता क्लास मार्क म्हणजे ऍव्हरेज हे समजलं का त्या दोघांचं? नेक्स्ट कॉलम होती फ्रिक्वेन्सी. हा बोला बोला काय शंका आहे का? नो फ्रिक्वेन्सी 0 20 40. नाउ नेक्स्ट कॉलम विल बी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स. एक्स वर असणारे क्लास मार्क जो आतापर्यंत होता
कंटिन्युअस क्लास त्याच्या अगेन्स्ट क्लास मार्क आणि y coordinate तो नेहमीच असेल फ्रिक्वेन्सी. Therefore, my coordinates will 6.5 0, 8.5 20, 10.5 40, 12.5 30. Class mark x coordinate, y coordinate will be frequency. हे समजलं का? Yesterday जो आपण हा पाहिला हिस्टोग्राम त्याच्यामध्ये क्लास इंटरव्हल येतात 7.5 to 9.5. फ्रिक्वेन्सी एक वनच असायची 20, 30, 40. In this case, class interval against you have to write class mark 6.5 जो फिगर येईल हे समजलं का? तुमच्याकडे कॉर्डिनेट्स आहेत. कॉर्डिनेट्स पाहिजे तुम्हाला एक्स आणि वाय त्याच्यावरून तुम्ही ग्राफ काढायचा. त्याच्यात हिस्टोग्राम काढायचा नाही. The points corresponding to the coordinates in the fifth column are plotted. Joining them in order by line segments, we get a frequency point. Now, we will take first x coordinate. X coordinate म्हणजे काय असणार आहे? क्लास मार्क 6.5, 8.5, 10.12. Now, आता 6 to 18, 12 सेंटीमीटरवर 18. तर स्केल काय घ्यावं लागेल ते सांगू शकाल का? 1 सेंटीमीटर 1 घेतलं चालेल का 1 सेंटीमीटर 2 घेतलं तरी चालेल? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 घेतलं तरी चालेल. समजा 1 सेंटीमीटर 1 घेतलं तर काय होईल? तर 6 to 12 हे लागतील, युनिट्स लागतील तरी चालेल. समजा 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 युनिट घेतले तर हा इंटरव्हल 6.5 नंतर 8.5, 10.5 आतला जो इंटरव्हल आहे यातला जो डिफरन्स आहे तो 2 चा आहे का पहा? 10, 12, 14.5, 12.5, 1 ही चालेल, 2 अजून सोयीचं होईल. 3 घेतला तर काय होईल? तर आपण थोडं अवघड आहे. त्यामुळे नाव लेट्स सिलेक्ट स्केल 1 सेंटीमीटर इक्वल टू 2. हिस्टोग्राम मध्ये आपण इंटरव्हल पाहायचो त्याच्यावरून सोपं जातं. काही इंटरव्हल नसणार आहे, इंटरव्हल वरनच आलेला आहे क्लास तोच आहे. याच्यात कोणाला काही अडचण आहे का? नेक्स्ट वाय. आता वाय कॉर्डिनेट 0, 20, 40, 30 हे याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाहीये. याच्यामध्ये इंटरव्हल होता तो सिंगल पॉइंट आलाय. अगेन काय युनिट घ्यावं असं वाटतं तुम्हाला? मॅक्झिमम 40 पर्यंत जायचंय आपल्याला. 40 आहे ना? येस. 2, 4, 5, 10 कोणतं घेतलं तरी y axis 1 centimeter 5 points, x equal to what? -20. Now, 0. म्हणजे इथे घेतलं तुम्ही 6 इथे 6 इथून सुरुवात केली. 6 समजा इथे कन्सिडर केलं 6.5, 8.5 मिडलला येईल, 10.5 मिडलला येईल. हे समजतंय का? 2 असले म्हणून 12.5 मिडलला. इथं घेतलं तरी चालेल ह्या रेषेवरती. 6.5 इथं घेतलं तरी चालेल, काय अडचण नाही. 14.5 मिडलला, 16.5 मिडलला, 18 हे 2चा गॅप असून सुद्धा एकच रो का जातोय? युनिट 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 आहे. मग हे समजलं का? आणि स्वतः ग्राफवर हे परत एकदा ट्राय करा. नाव ओके सर. आता वाय ऍक्सिसचे काय आहेत? 5, 10, 15, 20, 25, 30. नाव what are the coordinates? 6.5 and 0. 6.5 0 हा मार्क पॉइंट केला. नेक्स्ट काय? 8.5 and 20. 8.5 माझा. 20 कुठे? इथे. मी इथून हॉरिझॉन्टल इथून व्हर्टिकल हा पॉइंट मार्क आला. दिसतोय का? हा 8.20, 8.5 and 20. Now, third, 10.5 and 40. Where is 10.5? 10.5. 40 here. Horizontal and vertical.
हा दिसला 10.5 आणि 40. Now, next is 12.5 and 30. 12.5 middle line 30 इथे. मी पॉइंट फक्त प्लॉट करू काय 12.5 30. हा इथे डॉट दिलाय डॉट. ओके. याच्यात काय अडचण येते का कोणा समजायला? Then 14.5 and 25. 14.5 okay and 25. 16.5 and 50. 16.5 15 here. Here draw horizontal line this much vertical with intersect होते तिथे 16.5 and 50. Next याला x नंतर y घ्यायचा 18.5 and 0. 18.5 and 0. हा तुमचा झाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हे समजलं? याच्यात कोणाला काही अडचण आहे का? आपण फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचं हे पाहिलं. दोन मेथड्स आहेत, एक विथ हेल्प ऑफ हिस्टोग्राम आणि सेकंड इज विदाउट हिस्टोग्राम. त्यामध्ये विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम मध्ये आपण काय करतो, कोऑर्डिनेट फाइंड करतो. कोऑर्डिनेट पहिलं डाटा कंटिन्युअस आहे का बघायचं, नसेल तर कंटिन्युअस करायचा. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट, एक्सचं स्केल वायचं स्केल सेंटर मार्क. याच्यात कोणाला काही अडचण आहे का? No, sir. बोला.